तत्कालीन आरटीओ निरीक्षकासह 5 जणांवर गुन्हा दाखलचे आदेश ॲडव्होकेट झहीरुद्दीन शेख यांची पत्रकार परिषदेतून माहिती। मुख्य न्यायदंडाधिकारी धुळे यांच्या न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 156(3) अंतर्गत दाखल अर्जावर सुनावणी होऊन तत्कालीन आरटीओ अधिकारी, वाहन निरीक्षक, तत्कालीन पोलीस निरीक्षकासह 5 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आज तक्रारदार ॲडव्होकेट झहीरुद्दीन शेख यांनी आज पत्रकार परिषदेतून माहिती दिली। त्यांनी सांगितले की मी महाराष्ट्र विरोधी जन आंदोलनात संघटनेचे काम पाहत असताना तत्कालीन आरटीओ तडवी यांचा भ्रष्टाचार व बेकायदेशीर कृत्य बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रार दिली होती, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही। दरम्यान 30 मार्च 2019 रोजी तडवींसह तिघांनी कट रचून देवपूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय सानप यांना हाताशी धरून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला। त्यानंतर मी न्यायालयात दाद मागितली, तसेच न्यायालयासमोर पुरावे, कायदेशीर आधार व उच्च न्यायालयातील लँडमार्क निर्णय सादर करत सविस्तर युक्तिवाद केला होता। त्यानंतर न्यायालयाने तत्कालीन धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेश तडवी, मोटार वाहन निरीक्षक सुनील ठाकूर, देवपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक संजय सानप तसेच आरटीओ विभागातील लिपिक वाहन चालकावर विविध कलमांतर्गत दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधित आरोपींना समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात आले असल्याचे ॲडव्होकेट शेख यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली। ॲडव्होकेट जजे शेख मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब धुळे यांनी तत्कालीन आरटीओ परवेश तडवी व मोटर वाहन निरीक्षक सुनील प्रकाश ठाकूर व आरटीओ लिपिक आणि वाहन चालक यांच्यासह तत्कालीन देवपूर पोलीस स्टेशनचे PI संजय सानप यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। यामध्ये सर्वात परिस्थिती अशी की प्रादेशिक परवानगी कार्यालयामध्ये परवेश तडवी हे त्यांच्या कार्यकाळामध्ये विविध भ्रष्ट व बेकायदेशीर कृत्यामध्ये सामील होते, जसे की मोटर वाहन चालकांकडून पैशांची मागणी करणे बेकायदेशीर पद्धतीने, तसेच मोटर वाहन निरीक्षकांनी यांना त्यांच्या ड्युटी लावून देण्याच्या बदल्यांमध्ये त्यांच्याकडून लाच मागणे किंवा पैसे मागणे आणि ठेकेदारांकडून त्यांची बिले अदा करण्याच्या बदल्यात टक्केवारींची मागणी करणे असले बेकायदेशीर व भ्रष्ट कारभार परवेश तडवी यांनी चालवला होता। त्या संदर्भात आपण वरिष्ठ कार्यालयाला योग्य लेखी स्वरूपात पुराव्यासकट तक्रारी दिल्या होत्या, परंतु त्यावर कोणतीही योग्य प्रकारे दखल घेण्यात आली नाही। त्यानंतर त्यांनी आपल्यावर एक गट रचून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्ह्याची श्री संजय सानप यांनी चुकीच्या पद्धतीने दखल घेऊन व त्या गटात सामील राहून माझ्याविरुद्धच चुकीचे खोट्या तक्रारींवर गुन्हा दाखल केला आणि माझ्यावरच बदनामी केली माझी। तर त्याच्यानंतर आपण पोलीस अधीक्षक साहेबांनाही त्या संदर्भात फौजदारी प्रक्रिया संहिता 154(3) अन्वये तक्रार दाखल केली, परंतु त्यावरही विविध अधीक्षक साहेब कार्यालयाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही। म्हणून मेहरबान न्यायालयाकडे आपण या संबंधित दाद मागितले आणि त्यानुसार आपल्याला मेहरबान न्यायालयाने या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचा आज आदेश दिला आहे।